बघा आज आपण आता कोबी बनवणार आहे बघा. इथं मी अर्धा किलो कोबी घेतलेली आहे. हे बघा अशी आणि छान अशी बारीक आपण कट करून घेणार आहे आता. हे बघा एवढी भारी कोबी आहे ना. हे बघा अशी छान कोबी आहे. चला तर आपण कट करून घेऊया, बारीक छान चिरून घेऊया मस्त. आणि हे बघा मी असे दोन असे भाग करून घेतलेले, कट करून घेतले ते बघा. हे बघा असे छान मस्त कट करून घेतलेले आहेत. आपण आता बारीक चिरून घेऊया बघा. आणि हे बघा अशी मी छान अशी बारीक मस्त कट करून घेतलेली आहे बघा, बारीक चिरून घेतलेली आहे. हे बघा आता मस्त. आता चला आपण ही पण अशी कट करून घेऊया. हे बघा अशी सर्वच आपण कट करून घेऊया बारीक. ते बघा ते भारी झालेली मस्त. आणि बघा सगळी कोबी अशी मी कट करून घेतलेली छान मध्ये. हे बघा बारीक चिरून घेतलेली अशी. चला आपण आता ना कोबी बनवूया बघा, कशी होती काय बघू आपण. हे बघा पत्ता कोबी म्हणतात बघायला. अशी बारीक छान चिरून घेतलेली आहे. बघा इथं थोडीशी मोहरी टाकून घेतली तेलामध्ये आणि थोडेसे जिरे टाकून घेतले. थोडं मिरची टाकून घेतले बघा. मिरची असे छान परतून घेतलेले. त्याच्यात आपण एक टमाटर टाकून घेणार आहे बघा. आणि बघा आपलं टमाटर पण नरम झाले. आपण हळद टाकून घेतली. बघा अशी कोबी टाकून घेतलेली आहे याच्यात. चण्याची डाळ, आणि त्याने थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि बघा आपली कोबीची भाजी एक नंबर झालेली आहे. हे बघा चण्याची डाळ टाकून आपण मस्त बनवलेली बघा कोबीची भाजी, पत्ता कोबी. चला आपण झाकण ठेवू 5 मिनिटं.